नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे लावण्याने अर्णवला न विचारता मीटिंगचं टायमिंग चेंज केलेलं असतं. उद्याची मीटिंग तिने मुद्दामून आज ठेवलेली असते, जेणेकरून अर्णव ईश्वरीच्या घरी जाऊ नये म्हणून. जेव्हा लावण्य अर्णवला म्हणते की आजच मीटिंग होणार आहे, तेव्हा इथे अर्णवला खूपच जास्त राग येतो. अर्णव म्हणतो, पण मीटिंग तर उद्या होती ना? तेव्हा लावण्य म्हणते, हो उद्या होती, पण आपल्यासाठी ही मीटिंग लवकरात लवकर होणं महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे. आपल्या डीलसाठी ही मीटिंग लवकर होणं मला गरजेचं वाटलं, म्हणूनच मी मीटिंग आजच ठेवले. आपले इथे क्लायंट आता येतच असतील. तेव्हा अर्णव म्हणत असतो, कुणाला विचारून तू उद्याची मीटिंग आज ठेवली आहेस? हे बघ, मला बाहेर जायचं आहे, मला थांबता येणार नाही. तेव्हा लावण्य म्हणते, आता आपल्या मीटिंगशिवाय तुला कुठलं महत्त्वाचं काम आहे जे तुला थांबता येणार नाही आहे? काय काम आहे एवढं तुझं? तेव्हा अर्णव म्हणत असतो की पर्सनल काम आहे, त्याच्याशी तुझा काही संबंध नाही. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, पण अरे आपल्या ऑफिस टायमिंगशिवाय आणि ऑफिसच्या कामाशिवाय तुझं असं काय महत्त्वाचं काम आहे जे की पर्सनल आहे? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तुला काय करायचं आहे? तू मला नको ते प्रश्न विचारू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे सुप्रिया आलेली असते. मग आता एखाद्या आईचं काम काय, तर आपल्या मुलींनी जो पसारा घातलेला असतो तो आवरून ठेवणं, आणि ते सुद्धा सुप्रिया करत असते. इकडे आता कपड्यांच्या घड्या घालून ठेवणं, जो काही पसारा आहे तो आवरून ठेवणं. त्याचबरोबर ईश्वरीने आता एका बॉक्समध्ये खूप वस्तू ठेवलेल्या असतात आणि त्याच्याबरोबर काही कागदाचे तुकडेसुद्धा तिने जपून ठेवलेले असतात. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, इशू अगं काय आहे या बॉक्समध्ये? तू किती कचरा भरून ठेवला आहेस? इतका कचरा कोणी ठेवतं का? नको असलेल्या गोष्टी फेकून द्यायच्या ना. तेव्हा इशू म्हणते, नाही आई नाही, याच्यामध्ये जे जे काही ठेवलं आहे ना ते सगळं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून ठेवलं आहे मी. तेव्हा सुप्रिया म्हणते, बरं ठीक आहे, हे बघ मी फक्त साफ करून नीट लावून ठेवते, यातलं मी महत्त्वाचं असं काही टाकत नाही आहे. त्यानंतरला इथे प्रेक्षकांनो, आता बॉक्समधल्या सगळ्या वस्तू तिने बेडवरती टाकलेल्या असतात. त्यातल्या काही वस्तू आणि इथे कागदाचे तुकडे खालीसुद्धा पडतात. तेव्हा इशू म्हणत असते, आई हे बघ, हे काय केलंस तू? झालं की नाही आता गोंधळ? तेव्हा सुप्रिया म्हणते, काय गं इशू, काय हे कागदाचे तुकडे हे फाटलेले कुणी जपून ठेवतं का? तेव्हा इशू ते कागदाचे तुकडे आपल्या हातात ठेवते. तेव्हा तिला लावण्याच्या काही गोष्टी आठवतात. लावण्या म्हणालेली असते की बघितलंस तू, म्हणजे तुला इतकंसुद्धा इम्पॉर्टन्स देत नाही की तुला तुझ्या कामाची इथे आता पोचपावती दिली जाईल. अगं अप्रिसिएशन लेटर लिहिलं होतं तुझ्यासाठी, पण आहे ना तुझ्या कामाची किंमत नाही आहे म्हणून याच्यावरती सहीच केलेली नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं काय विचारते इशू? अगं हे कागदाचे तुकडे का जपून ठेवलेत? एवढं काय आहे याच्यामध्ये? तेव्हा इथे इशू म्हणत असते की आई हे कागदाचे तुकडे आहेत ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण का हे कागदाचे तुकडे आहेत ना मला त्या लावण्य मॅडमने दिलेत. म्हणजे मी काम चांगलं केलं होतं म्हणून माझ्यासाठी अप्रिसिएशन लेटर लिहिण्यात आलं होतं, पण याच्यावरती अर्णव सरांनी सही नाही केली, मला अप्रिसिएशन लेटर नव्हतं दिलं आणि म्हणूनच हे माझ्या तोंडावरती फाडण्यात आलं होतं. म्हणूनच हे मी जपून ठेवले. कारण कसं असतं ना आई, काही गोष्टी आपल्याला मिळतात म्हणून ते आपल्यासाठी स्पेशल असतात, काही गोष्टी आपल्याला मिळत नाही म्हणूनसुद्धा ते आपल्यासाठी स्पेशल असतात. आणि हे लेटर आहे ना तसंच आहे, म्हणजे मला मिळालं नाही म्हणूनच ते माझ्यासाठी स्पेशल ठरलेलं आहे. तेव्हा इकडे आता सुप्रिया तिच्याकडे बघतच राहते. तेव्हा इशू म्हणत असते की सर आहेत ना, म्हणजे त्यांनी माझ्या या अप्रिसिएशन लेटरवरती का सही केली नाही मला कळलंच नाही. पण ठीक आहे ना, कधीकधी आपल्याला काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नाही मिळत, बरोबर की नाही? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, जाऊ दे ना इशू, अगं पण हे फाटलेलं लेटर, हे जे लेटर तू जपून ठेवलं आहेस ना, याचा अर्थ काय होतो? ज्याच्यासाठी तू हे जपून ठेवलं आहेस तो तर स्पेशल आहेच, बरोबर की नाही? म्हणजे माणसामध्ये नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे जी तुला आवडते. त्यानंतर इथे आता लावण्या हिने हे मुद्दामून फाडलेलं असतं हे सुद्धा ईश्वरीला माहिती असतं. ईश्वरी म्हणत असते की हे जे फाटलेलं अप्रिसिएशन लेटर आहे ना ते पुरेसं आहे. अर्णव सरांबद्दल माझ्या मनामध्ये जी भीती आहे ना ती इथे त्याची जाणीव करून देण्यासाठी ना हे लेटरच काफी आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की बरोबर नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते, पण त्यांच्यामध्ये नक्कीच अशी काहीतरी गोष्ट आहे, बरोबर ना? माणूस इतका पण वाईट नाहीच आहे तो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आई
तू ना त्यांचं खूपच जास्त कौतुक करतेस. त्या भडकूचंदबरोबर एक दिवस तरी ऑफिसमध्ये राहून आता दाखवच तू. मग कळेल तुला की माणूस किती चांगला आहे ते. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते, कसं असतं ना इशू, तिखट आवडतं म्हणून सगळीकडेच तिखट, बरोबर की नाही? सगळीकडेच जाळ, हे बरोबर नाही आहे ना. जास्त तिखट तिखट एवढंसुद्धा चांगलं नसतं बाळा. तेव्हा इथे आता इशू तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते तिखट. तेव्हा सुप्रिया म्हणते सांबर, सांबर एवढं तिखट, तिखट आवडतं म्हणून कुणी एवढं तिखट टाकतं का? असं म्हणून आता सुप्रिया जाते. पण हा टोमणा आता ईश्वरीला असतो. कारण कधीही फक्त इथे तिखटच बोललं जातं असं नसतं. चांगलं बोललं तरी गोष्टी खूपच जास्त नॉर्मल होतात. जसंही इथे सुप्रिया तिला समजावून सांगते, तेव्हा इथे ईश्वरीलासुद्धा कळायला हवं. ती ज्या पद्धतीने इथे आता अर्णवबरोबर बोलते आणि ज्या पद्धतीने ती राकेश बरोबर बोलते, तर इथे दोघांमध्ये बोलताना किती फरक असतो. मग ज्या वेळेला ती अर्णवबरोबर ज्या पद्धतीने बोलते तसंच तिला उत्तरसुद्धा मिळतं. त्याचबरोबर इथे सुप्रिया निघून जाते. इथे आता ईश्वरी विचारात पडते आणि म्हणते तिखट नाही तर इथे खूपच तिखट. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, लावण्य म्हणत असते की यार, असं काय तुझं महत्त्वाचं काम आहे जे मीटिंगशिवायसुद्धा खूपच जास्त महत्त्वाचं आहे. ही मीटिंग लवकरात लवकर झाली तर सात्विक फॅशनला इथे फायदाच होणार आहे ना यार. मग त्या दृष्टिकोनातूनच मी ही मीटिंग ठेवली होती ना. पण तुला मीटिंगपेक्षाही खूपच जास्त महत्त्वाचं काम दिसतंय. मला सांग यार, हे महत्त्वाचं काम त्या ईश्वरी देसाई हिच्या रिलेटेड तर नाही आहे ना? तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही. मी माझं स्केड्यूल ठरवून ठेवतो आणि आजच्या माझ्या स्केड्यूलमध्ये माझं हे पर्सनल कामसुद्धा आहे. तुला कुणी सांगितलं होतं मला न सांगता आजच इथे मीटिंग ठेवायला? काही गरज होती का? नाही ना. आणि हे बघ, आज मीटिंग झाली नाही ना तर सात्विक फॅशनचं एवढं नुकसान होणार नाही आहे. माझी कंपनी कशी चालवायची हे बरोबर मला माहिती आहे. तू मला शिकवायची गरज नाही आहे, कळलं ना? आणि ईश्वरी देसाईचं नावसुद्धा घ्यायची गरज नाही आहे. ती माझ्यासाठी इतकी महत्त्वाची नाही आहे. ती फक्त एक एक्स एम्प्लॉई आहे आणि त्याचबरोबर तिचा आणि माझ्या प्रोफेशनल कामाचा काही एक संबंध नाही आहे, कळलं ना? तिचं नाव इथे जोडायची गरज नाही आहे. माझं एक दुसरं काम आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी कुठे ईश्वरीला भेटायला चाललो आहे? मी तर तिच्या आईला भेटायला चाललो आहे, ते सुद्धा आजीने सांगितले म्हणून. तेव्हा इकडे लावण्याला आता अर्णवले तिथून जायलाच सांगितलेलं असतं. अर्णव म्हणतो की तू इथे आता 1 मिनिटसुद्धा थांबू नकोस आणि जी मीटिंग आज ठेवली आहे ना तीसुद्धा कॅन्सल करून टाक. त्याचबरोबर इथे जयू आते येते आणि म्हणते की इशू, हे घे, इडली सांबार दिले, जाऊन राकेशला देऊ नये. तेव्हा इशूला आता कंटाळा आलेला असतो. तेव्हा नम्रता म्हणते, अगं आत्या, इशू काम करते ना, माझ्याकडे दे, मी नेऊन देते. तेव्हा जयू आत्या म्हणते, नाही नको, ईश्वरी नेऊन देईल ना, जा बरं तू नेऊन दे. तेव्हा इकडे सुप्रिया इशूकडे बघत असते की तिला आवडतं आहे की तिला कंटाळा येतो आहे. पण इथे ईश्वरीला आवडलेलंसुद्धा नसतं आणि कंटाळासुद्धा आलेला नसतो. ती इथे आता माणुसकी म्हणून इडली सांबार घेऊन जायला निघते. ती म्हणते की ताई, अगं आत्याला आहे ना, मला काम लावल्याशिवाय ना तिला चैनच पडत नाही, हो की नाही आत्या? तेव्हा दे माझ्याकडे, मी नेऊन देते. तेव्हा जयू आत्या म्हणते, नम्रता जा, आपल्या सगळ्यांनासुद्धा प्लेट वगैरे घे, इडली सांबार सगळ्यांना वाढ बरं. तेव्हा इकडे नम्रता म्हणते, ठीक आहे, चला या बरं सगळ्यांनी. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, वहिनी, अगं काय निर्णय घेतला आहेस तू? बघितलंस ना, आपल्या ईश्वरीलासुद्धा राकेश आवडतो. दोघे एकमेकांना आवडतात गं. मग जर त्यांच्या लग्नाचा विचार केला तर काय हरकत आहे? तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते की नाही ताई, मला असं वाटतं की तुम्ही थोडा वेळ अजून थांबा. मला अजून बघायचं आहे ईश्वरीच्या मनात नक्की काय आहे ते. त्याच्यानंतरच आपण पुढचा विचार करूया. तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते, अगं आत्या, राकेशजी नाही आहेत त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या घराला कुलूप आहे, मी बघितलं. तेव्हा नम्रता म्हणते, बरं ठीक आहे, जाऊ दे, नाही आहेत ना घरामध्ये, आता सगळ्यांनी या बरं, आपण सगळेजण इडली सांबार खाऊया, चला या. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, ते कुठेतरी बाहेर गेले असतील. तेव्हा जयू आत्या म्हणते, बघितलंस ना वहिनी, अगं कुणाची तरी मदत करायला गेले असतील. प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त कुणाच्या ना कुणाच्या मदतीला धावत असतात राकेश, हो की नाही? तेव्हा इकडे इशू म्हणते, हो ते तर आहेच. तेव्हा जयू आत्या म्हणते, बघितलंस ना वहिनी, अगं आपल्या ईश्वरीलासुद्धा माहिती आहे की ते लोकांची किती मदत करतात ते. तेव्हा जयू आत्या म्हणते, बरं चला चला, इडली सांबार आपल्याला पण खायचं आहे ना, चला लवकर चला. तेव्हा इकडे अर्णवसुद्धा आलेला असतो. हे सगळेजण आता इडली खायला बसलेले असतात आणि चांगला आता ताव मारणार
तेवढ्यातच तिथे अर्णव आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, इडली सांबार म्हणजे स्वर्गसुख आहे, स्वर्गसुख. तेव्हा इकडे ती खायला जाणार, इथे दरवाजा नॉक होतो. तेव्हा जयू आत्याला वाटत असतं की दरवाजा नॉक झालाय म्हणजे राकेशच आला असेल. तेव्हा जयू आत्या म्हणते, राकेश असतील, राकेश. या ना, या राकेश या. तेव्हा आतमध्ये या, नाश्ता करायला या. तेव्हा इकडे अर्णव आता तिच्याकडे बघतच राहतो, कारण तो राकेश नसतो. तेव्हा नम्रताचं लक्ष जातं दाराकडे. ती म्हणते की अर्णव सर तुम्ही. तेव्हा इथे अर्णवचं नाव घेतल्यानंतर ईश्वरीला फारच आश्चर्य वाटतं की अर्णव इथे कसा काय आला. त्याचनंतर प्रेक्षकांनो, अर्णवला बघितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तेव्हा इकडे आता सुप्रिया जाते आणि म्हणते, अर्णव सर तुम्ही. या ना, या नाश्ता करायला या. आम्ही सगळेजण नाश्ता करायलाच बसत होतो, तुम्ही एवढ्या सकाळ सकाळ. तेव्हा अर्णव म्हणत असतो की कसं आहे ना, मी इथे तुम्हालाच भेटायला आलो आहे. तुम्ही कशा आहात आई. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हो मी एकदम ठीक आहे. तुम्ही अचानक कसे आलात, काही काम होतं का. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो, तुम्हाला भेटायचं होतं आणि तुम्हाला हे द्यायचं होतं. तेव्हा सुप्रिया म्हणते, हे काय. तेव्हा अर्णव म्हणतो की हे आजीने दिलं आहे, तुम्हाला द्यायला सांगितलं आहे, म्हणून मी आलो आहे तुम्हाला इथे भेटायला. अजून काही नाही, अजून कुणाला भेटायला नाही आलो आहे, तुम्हालाच फक्त भेटायला आलो आहे. तेव्हा इथे आता आजीने इथे मिठाई वगैरे दिलेली असते, तीच देण्यासाठी अर्णव आलेला असतो. तो म्हणतो की बरं ठीक आहे, चला मी निघतो, मलासुद्धा काम आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, असं कसं, सकाळ सकाळ आलं आहे, नाश्त्याची वेळ आहे आणि तुम्ही असे मला भेट देऊन लगेच निघून जाणार का. अजिबात नाही या, नाश्ता केल्याशिवाय मी तर तुम्हाला सोडणारच नाही आहे. अर्णव सर हे बघा, इडली सांबार आहे, तुम्ही खाऊन घ्या बरं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, नाही नको, मला काहीच नको आहे, तुम्ही सगळेजण नाश्ता करून घ्या, मला खरंच निघायला हवं, मला उशीर होतो आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, असं काय करताय तुम्ही अर्णव सर, अहो थोडं तरी खाऊन घ्या ना, बसा बरं, खाल्ल्याशिवाय मी काही तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला पाठवणारच नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको, फक्त मी तुम्हाला काकू इथे भेटायला आलो होतो, तुम्हाला भेटलो, आजीने सांगितलं होतं हे द्यायला, दिले, मी आता जातो, मला थांबता येणार नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, असं कसं, मला इथे भेटायला आलात ना, मग आता माझं ऐकावं लागेल, तुम्हाला नाश्ता करून जावंच लागेल. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, आई अगं असं काय करतेस, ते आहेत ना असं इडली सांबार वगैरे खात नाही, त्यांचं डाएट वगैरे असतं ना, त्यांना जमत नाही असं काही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की त्यांना जाऊ दे, त्यांना नसेल थांबायचं तर कशाला उगाच जबरदस्ती करतेस. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू तू गप्प बसलीस का, कितीही डाएट वगैरे असलं ना तरीसुद्धा अन्न समोर आल्यानंतर हे अन्नाकडे तोंड फिरवून जाणार नाही, एवढं तर मला माहिती आहे, बरोबर की नाही अर्णव सर. तेव्हा आता तुमची आई असं बोलते असं समजा आणि बसा बरं आणि नाश्ता करून घ्या. तेव्हा इथे आता सुप्रिया अर्णवचा हात पकडते आणि त्याला प्रेमाने नाश्ता करायला सांगते. त्याच्यामुळे अर्णवसुद्धा सुप्रियाचा ऐकतो आणि तो इथे चेअरवरती आता बसतो. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, मी काय म्हणते, तुमचं चालू दे, मी जरा माझं काम आहे ते पॅकिंगचं ते करून येते. तेव्हा सुप्रिया म्हणते, असं काय करताय ताई तुम्ही, नाश्ता करून जा ना. तेव्हा जयू आत्या म्हणते, नाही नको, तुमचं चालू द्या, मी नंतर खाईन. असं म्हणून जयू आत्या आता गेलेली असते. त्याचबरोबर इथे आता अर्णव म्हणत असतो की तुम्ही म्हणताय म्हणून मी इथे खातो, बाकी मला इथे थांबायची इच्छा नव्हती, कारण मी फक्त तुम्हाला भेटायला आलो होतो ना, म्हणून. तेव्हा इथे आता ती म्हणत असते, गरमागरम इडली आणि सांबार आहे, खाऊन घ्या बरं. तेव्हा अर्णव म्हणतो, काकू मी आहे ना इडली सांबार बरोबर खात नाही, मी चटणीबरोबरच खातो, चटणी असेल तर मला द्या. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय तुम्हाला इडली ही सांबार बरोबर नको आहे, चटणी बरोबर हवं आहे का. अहो इडली आणि सांबार यांची जोडी आहे ना देवाने स्वर्गात बनवली आहे, स्वर्गात, त्याच्यामुळे यांना तोडणारे आपण कोण. इडली ही सांबार बरोबरच खाल्ली जाते, त्याच्यामध्ये स्वर्गसुख आहे, स्वर्गसुख, आणि तुम्ही इडली या चटणीबरोबर खाताय, कुणी सांगितलं तुम्हाला. अहो इडली आणि सांबारला एकमेकांपासून वेगळं करायला तुम्हाला कुणी सांगितलं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की इडली ही सांबार बरोबरच खायला हवी, असं कुठे लिहून ठेवलं आहे का. ती म्हणते, हो लिहून ठेवलं आहे ना, म्हणून तर सगळीकडे इडली सांबार फेमस आहे, इडली चटणी कोण खातं. तेव्हा अर्णव म्हणतो, मी खातो, मला इडली ही चटणीबरोबरच आवडते, सांबार बरोबर नाही. तुला आवडते तर तू खा ना, तुझी आवड दुसऱ्यावरती थोपण्याची काही गरज नाही आहे. मला चटणीबरोबर आवडते, मी चटणीबरोबर खाणार, तुला नाही आवडत चटणीबरोबर, तू नको खाऊ, तू सांबारबरोबर खा, मी काय तुला म्हणतो आहे का. तेव्हा इकडे प्रत्येक गोष्टीवरून
तुला वाद घातलाच पाहिजे का? तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू अगं तुला काय करायचं आहे? त्यांना जर इडली चटणी बरोबर खायची आहे तर खाऊ देत ना. तुला सांबार बरोबर खायचे आहे तू खा. आणि तसंही तुला ज्याच्याबरोबर आवडतं तू त्याच्याबरोबर खातेस ना. मग ते तुला काही बोलले का? मग त्यांना आता ज्याच्याबरोबर खायची आहे चटणी बरोबर इडली त्यांना खाऊ दे. तू कशाला त्यांना बोलतेस? तेव्हा इथे इशू म्हणत असते, आई अगं तू कुणाची आई आहेस? माझी की त्यांची? मग माझी बाजू घे ना. त्यांची बाजू घ्यायची काय गरज आहे तुला? तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, असू दे ना, माझी बाजू घेतली तर काय झालं? कितीतरी वर्षांनी मला असं वाटलं की आई पाठीशी खंबीरपणे उभी आहे म्हणून माझी साथ द्यायला, हो की नाही? त्याच्यामुळे देऊ देत मला साथ. तर इकडे आता ईश्वरी म्हणत असते की आई अगं पण मी आता काय चुकीचं बोलले? मी बरोबरच बोलले ना. म्हणजे इडली ही सांबार बरोबरच खातात, त्याच्याबरोबरच ती छान लागते ना. तर नाही, ह्यांना मात्र चटणी बरोबरच खायचं आहे. लोक जर हे करत असतील ना तर सरांना तेच करायचं आहे. आणि यांनाच माझ्याबरोबर आहे ना वाद उकरून काढायचे असतात. नेहमीचं हेच आहे सरांचं, त्याशिवाय त्यांना काही करमत नाही. बरोबर की नाही? तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू बाद झालं, ते तुला काही बोलतायत का? तुला कशाबरोबर खायची आहे ती इडली खा, त्यांना चटणीबरोबर खायची आहे खाऊ देत. हे बघा अर्णव सर, मी तुम्हाला इथे आता चटणी दिली आहे, तुम्ही याच्याबरोबर पोटभर इडली खा आणि सांगा बरं कशी झाली आहे ते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्णवला इतक्या प्रेमाने सुप्रियाने इडली वगैरे खायला दिलेली असते, मग तो नाही कसं म्हणणार होता? तेव्हा सुप्रिया विचारते, नमू कसं झालं आहे का सांबर? तेव्हा नमू म्हणते की बढिया. त्यानंतरला इथे इडली आणि सांबर ज्या वेळेला एकत्र करून इशू खाते तेव्हा ती जोरात ओरडते, बढिया. अर्णव खात असताना घाबरतो, तिला दचकतो. तेव्हा इथे अर्णव आता इडली आणि चटणी खातो तेव्हा त्याला ती खूपच जास्त आवडते आणि तो इथे इडलीचं चटणीचं कौतुकसुद्धा करतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे लावण्या चिडलेली असते, कारण लावण्याने खूप प्रयत्न केलेला असतो अर्णवला थांबवण्यासाठी, इथे त्याचा दिवस बिझी ठेवण्याचा. पण अर्णव तरी काय ऐकतोय का? अर्णव शेवटीला सुप्रियाला भेटायला गेलेलाच असतो आणि सुप्रियाला भेटता भेटता तो ईश्वरीलासुद्धा भेटतो. त्याच्यामुळे इथे लावण्याला खूपच जास्त राग आलेला असतो. लावण्य म्हणत असते की इतकं काय आहे त्या मिडल क्लास ईश्वरी देसाईमध्ये की इथे अर्णव इतका वेडा झाला आहे आणि मॅडली पद्धतीने तिच्याकडे तो खेचला जातो आहे. इतकं काय आहे तिच्याकडे मला कळत नाही आहे. त्याने इथे थांबावं म्हणून मी एवढ्या लवकर मीटिंग अरेंज केली. उद्याची मीटिंग मी आज अरेंज केली कारण इम्पॉर्टंट मीटिंग आहे हे कळल्यानंतर तो कुठेही जाणार नाही म्हणून. पण त्याने शेवटीला काय केलं? काय केलं त्याने? तो गेलाच. का गेला तो? मला खरंच अर्णवचं हे वागणं काही कळतच नाही आहे. ती मूर्ख ईश्वरी या ऑफिसमधून गेली, ऑफिसमध्ये ती निघून गेली, पण अर्णवच्या मनातून कधी जाणार आहे ना ते मला काही कळत नाही आहे. वेड्यासारखा तिच्या मागे मागे सारखा तिथे जातो आहे आणि हे लावण्याला अजिबात पटलेलं नसतं. तेव्हा वल्लरीचा फोन आलेला असतो. वल्लरी म्हणते, हां बोला मामी. तेव्हा मामी म्हणते की नाही गेला ना गं अर्णव त्या ईश्वरीकडे? मला वाटलंच होतं. आणि तसंही तुला एखादं काम दिलं आहे म्हणजे ते पूर्ण होणारच. तो अजिबात अर्णवला तिच्याकडे जाऊ दिलं नसशील ना. तेव्हा लावण्य म्हणते की AR गेला. तेव्हा वल्लरी म्हणते, काय अर्णव गेला? पण कसं काय? काय गं तुला एक काम दिलं होतं ते तुला जमलं नाही आहे का? तेव्हा लावण्य म्हणते, मामी मी खूप प्रयत्न केला पण AR थांबलेला नाही आहे. आधीच माझं डोकं खूपच जास्त गरम आहे, आधीच मला खूप जास्त राग आला आहे. तुम्ही उगाच इथे माझं अजून डोकं गरम करू नका आणि काही बोलू नका. तेव्हा इकडे आता लावण्य म्हणत असते की तुम्ही फोन ठेवून द्या बरं. तेव्हा वल्लरी म्हणते, काय गं तू चिडचिड करून काय होणार आहे? प्रत्येक वेळेला काही नाही झालं मनासारखं की चिडचिड करून मोकळी. हे बघ आता तू डोकं शांत ठेव आणि मी जे काही बोलते ना ते जरा ऐकून घे. तेव्हा लावण्य म्हणते, ठीक आहे बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? अजून काही ऐकवायचं असेल ना तर ऐकवा, तुम्हीच बाकी राहिलात. तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघ लावण्या, चिडचिड करून काही होणार नाही आहे. तुला माहिती आहे का अर्णवला कितीही त्या ईश्वरीचा राग आला असला ना तरीसुद्धा तो तिच्याबरोबर का चांगलं बोलतो? कारण तिने आहे ना त्या ईश्वरीने पहिल्या दिवसापासून त्याच्या आजीला पटवून ठेवलं आहे ना. मग आता आजी तिचं सारखं कौतुक करत असते. मग आजी कौतुक करते म्हणजे नातवालासुद्धा तिचा पुळका येणारच ना. त्या पद्धतीने तूसुद्धा आता आजीला त्याच्या इम्प्रेस्ड कर, म्हणजे आमच्या या म्हातारीला ना तुला इम्प्रेस करावं लागणार आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो
आता अर्णव म्हणत असतो की काकू, खूप दिवसांनी मी इडली आणि चटणी खाल्ली, मला खूप आवडली. तेव्हा इथे आता अर्णव तिला म्हणत असतो की तू मध्ये मध्ये काही बोलू नको, कारण ईश्वरी मध्येच म्हणते की हो ना, माझ्या आईने बनवलीच होती छान इडली आणि चटणी. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो तू का मध्ये बोलतेस, मी बोलतोय का तुझ्याशी? तेव्हा ती म्हणते मी बोलतच नाही आहे तुमच्याशी, तुमच्याशी कोण बोलणार आहे, इथे इडली चटणी खाता तुम्ही, लोक इडली सांबारच खातात. तेव्हा सुप्रिया म्हणते इशू, अगं काय हे, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीवरून वाद हा घातलाच पाहिजे का, शांतसुद्धा बसायचं असतं गं. तेव्हा इशू म्हणते ठीक आहे, तुला जर त्यांचीच बाजू घ्यायची आहे ना, मला पण इथे थांबायचं नाही आहे, मी आता जाते, तुम्हीच बोला. तुम्ही सगळेजण नेहमी मला एकटी पाडता ना, आणि तुम्ही दोघीजणी एक टीम करता. नमुताईसुद्धा सरांच्याच बाजूने आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरीला सुप्रियाने मिठी मारल्यानंतर इथे नम्रता म्हणते मी पण, आणि तीसुद्धा इथे आता दोघींना मिठी मारते. तर प्रेक्षकांनो, या तिघींना असं एकत्र बघून इथे सुप्रियाने आपल्या ईश्वरीचे नमूचे लाड करताना बघून अर्णवला खूपच जास्त छान वाटतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता अर्णव जायला निघतो. सुप्रिया म्हणते की माझी आई आहेच सगळ्यात बेस्ट. तेव्हा इथे अर्णवला खूप कौतुक वाटतं. तर इथे आजी म्हणत असते काय रे विक्रांत, ऐकतोयस ना, इथे आता 2च वेळा फक्त अर्णव आपला त्या ईश्वरीच्या आईला भेटलाय, पण किती कौतुक करतोय, म्हणजे त्यांना भेटायला जायला तर हवंच ना, मी पण जाईन भेटायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो पण तू कशाला जातेस? तेव्हा मी तिथे गेल्यानंतर ना त्या ईश्वरी देसाईच्या तोंडाकडे सुद्धा बघणार नाही, पण तिच्या आईला जाऊन भेटते. तर इथे वल्लरीसुद्धा आलेली असते. सुप्रियाला बघते. सुप्रिया हीच ईश्वरीची आई आहे हे जेव्हा वल्लरीला कळतं, तेव्हा वल्लरीला सगळ्यात जास्त मोठा धक्का बसलेला असतो. वल्लरी म्हणते की सुषमा हीच ईश्वरीची आई आहे हे तिला आता कळतं.